नमस्कार. ब्लाऊजसाठी सध्याची नवीन ट्रेंडिंग कटवर्क गळा आणि बाही डिझाईन कशी तयार करायची याचा हा संपूर्ण व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने अगदी सहज कोणालाही जमेल एवढी सोपी आणि परफेक्ट फिनिशिंगमध्ये ही गळा बाही डिझाईन दाखवली आहे. तर पाहूयात. ही बाही डिझाईन आहे, ही बाही आहे, याची डिझाईन तयार करायची आहे आणि हा गळा आहे, याची पण डिझाईन तयार करायची आहे. तर प्रथम आपण काय करूयात, गळा डिझाईनला सुरुवात करूया. तर संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला शिकता येणार आहे. अर्धवट पाहचाल तर अर्धवट शिकणार आणि तुम्हाला ते जमणार नाही. तर गळा आखून घ्यायचा जेवढा तुम्हाला हवा आहे तेवढा गोलाकार शेपमध्ये आणि पहा अशा प्रकारचा एक पॅच तयार करायचा गोलाकार. तर हे गोल आहेत ना, तुम्ही नाण्याने पण तयार करू शकता. म्हणजे आपलं जे नाणं असतं ना, 1 रुपये 2 रुपये असले नाणं वापरून देखील हा तुम्ही बनवू शकता. प्रथम अर्ध्यामध्ये तयार करून घ्यायचा, नंतर तो दुसऱ्या बाजूला टॅप करायचा. टॅप केलेल्यावरती पुन्हा काय करायचं, चॉकने अशा प्रकारे डिझाईन तयार करून घ्यायची. तर हा पहा, प्रथम ब्लाऊजचा पीस सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर उलट ठेवायचं. म्हणजे अस्तरचा आणि ब्लाऊज पीसचा जो मेन बाजू असते ते एकमेकासमोर ठेवायची, म्हणजे ती आत गेली पाहिजे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा, ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तुम्हाला. त्याच्यावरती पॅच अशा प्रकारे ठेवायचा, पिनअप्स करून घ्यायचं आणि हे जे गोल आहेत ना अर्धगोल, ते अर्धगोल अशा प्रकारे बघा मी जसे दाखवत आहे तसे शिलाई करून घ्यायची संपूर्ण. तर शिलाई करताना प्रथम मध्यातून सुरुवात करा, म्हणजे काय होणार आहे तुम्हाला इकडं तिकडं जास्त फॅब्रिक जे आहे ते हलणार नाही, म्हणजे निसटणार नाही. तर गोल अशा प्रकारे दोन्ही बाजूचे आहेत ना ते शिलाई करून घ्यायचे आहेत. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब लक्षात ठेवा आणि लगेचच करून घ्या. लाईक सबस्क्राईब करायला अजिबात देखील विसरू नका. तर हा कॅनव्हास जो आहे तो वरती ठेवलेला आहे, म्हणजे तो पुन्हा ज्यावेळेस आपण गळा आणि बाहीची शिलाई करू आता त्यावेळेस तो आत जाणार आहे. कसा आत जाणार आहे ते तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर दुसऱ्या बाजूने पहा, मी लगेच थोडीशी शिलाई पहिल्या टिपेवरती घेतली आणि कट आहेत ना गोलाकार ते शिलाई करायला सुरुवात केली. तर एक गोष्ट लक्षात आली असेल, तुमच्या ब्लाऊजचा पीस आणि अस्तर हे उलट ठेवलेलं आहे. ही गोष्ट लक्षात मी दोनदा सांगितलं का, तर जर तुम्ही हे उलट नाही ठेवलं तर ज्यावेळेस आपण हे उलट करणार आहोत तो त्यावेळेस मेन बाजू जे असते ती आत जाईल त्याच्यामुळे. आता बघा, कॅनव्हास जो आहे तो चौकोनी तुकडा होता, तो थोडासा गोलाकार करून घेतला. याला पॅच वगैरे बसवायची अजिबात देखील गरज नाही. आता काय करायचं, कमरेच्या बाजूला काय करायचं आहे, टीप घालून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला याला कुठेही कमरपट्टी बसवायला लागणार नाही. बघा अशा प्रकारे टीप घालून घ्या. आता टीप घालून घेतल्यानंतर काय करायचं, माझा गळा थोडा लहान दिसत आहे ब्लाऊजचा, कारण हा स्मॉल साईजचा ब्लाऊज आहे त्यामुळे गळा थोडासा छोटाच दिसत आहे. जर थोडासा मोठा गळा असेल तर तुम्ही मोठा कटवर्क बनवू शकता, म्हणजे मोठं दिसणार पहा तुमचं कटवर्क. आता ही स्मॉल साईजचा ब्लाऊज आहे, काहीतरी 32 काहीतरी साईज आहे म्हटल्यावरती थोडंसं लहान दिसत आहे गळा तुम्हाला. जर बिग साईज असते, हेवी साईज असते तर हा खूप मोठा दिसला असता दिसायला. तर साईजनुसार हा गळा दिसतो. आता बघा, कट आहेत ना ते कटिंग करून घेतले. तर यामध्ये काय काय कट झालं, मेन फॅब्रिक कट झाला, अस्तर कट झाला आणि कॅनव्हास देखील कट झाला. ही गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या. आता बघा, कट्स मारायचे आहेत याला कटिंग करून घेतल्यानंतर. आता कट्स कसे मारायचे, मध्यामध्ये कट्स मारायचे. बघा कसे मारते हे पहा, अशा प्रकारे. धागा तुटणार नाही याची काळजी घ्या, नाहीतर धागा चुकून तुटून जाईल तुमच्याकडून. आता कट्स मारून घ्यायचे आणि याला ओपन करायचं. तर कॅनव्हासला काहीही करायचं नाही, अगदी सहज कॅनव्हास कसं बसवायचं हे तुम्हाला यातून शिकायला भेटलं. ओपन केल्यानंतर बघा काय करायचं, असा ओपन करून घ्यायचा आणि जिथं जिथं गोल आहेत ना ते व्यवस्थित असे बाहेर काढून घ्यायचे. हे पहा अशा प्रकारे एक एक करून असं सगळे गोल आहेत ना व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे. आता सगळे गोल बाहेर काढून झाले की लगेच काय करायचं, याच्यावर टीप मारायची. तर टीप कशी मारायची ते दाखवते तुम्हाला मी. सगळे गोल अगोदर व्यवस्थित बाहेर काढून झाले. आता टीप मारताना काय करायचं, व्यवस्थित असं अशा प्रकारे प्रेस करून घेऊ शकता अगोदर तुम्ही. मी प्रेस नाही केलं, परंतु तुम्ही काय करू शकता, याला इस्त्री पण करून घेऊ शकता. इस्त्री केलं की हे पटकन अटॅच होतात, म्हणजे जागची जागेला थांबतात गोल. आता अशा प्रकारे याच्यावरून काय करायचं आहे, सगळ्या बाजूने शिलाई करून घ्यायची आहे गोल गळ्याला. आता याला तुम्ही काय करू शकता, डबल टिप मारायची गरज नाही, सिंगल टिपमध्ये आता जी टिप मी मारत आहे एवढ्यामध्येच काय होत आहे हे तुम्हाला जमणार आहे. बघा झालं सगळं बनवून. तर याच्यावरती आता मोती अटॅच करायचे. हे पहा अशा प्रकारे एक एक मोती ना याच्यावरती अटॅच करायचा. आणि हो, कमरेच्या बाजूची टीप घालायची विसरली, ती घालून घ्या तेवढी, ओपन केलंय म्हटल्यावरती. आता मोती कसा बसवायचा बघा,
एक मोती बसवायचा, सुई दुसऱ्या बाजूला दुसऱ्या जे गोल असतो ना त्याच्या टोकाला काढायची, तिथे एक मोती बसवायचा. तर मोती तुम्ही गोल्डन पण बसवू शकता, परंतु ग्रीन कलरवर व्हाईट कलर उठून दिसतो म्हणून मी व्हाईट मोती बसवलेला आहे. तसा व्हाईट मोती वॉश केला ना हाताने ब्लाऊज तरी देखील त्याचा कलर जात नाही, त्यामुळे व्हाईट मोती जो आहे तोच बसवा शक्यतो या डिझाईनला. व्हाईट मोती सगळीकडे बघा मी अशा प्रकारे एक 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 करून बसवून घेत आहे. तर सगळे मोती माझे जे आहेत, फक्त 2 राहिलेले आहेत, बसवून झालेले आहेत. तर एक एक करून मी हे सगळे मोती जे आहेत तुम्हाला व्यवस्थित असे कसे बसवायचे, म्हणजे किती सोप्या पद्धतीने. आता हा गळा आपला पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. म्हणजे पॅच कुठेही न बनवता, कॅनव्हासचा पॅच न बनवता इतक्या सोप्या पद्धतीने तुम्हाला हा गळा जो आहे कटवर्कचा गोलाकार शेपमध्ये बनवता आलेला आहे. म्हणजे सहज शिकता आलं बघा तुम्हाला हे. म्हणजे पॅच न बनवता हा कटवर्कचा गळा आहे तो कॅनव्हास लावून सोप्या पद्धतीने तुम्ही शिकला आहात. तर आता हा गळा बघा शेवटचा मोती मी अटॅच करून घेतलेला आहे. गळा किती सुंदर आणि व्यवस्थित दिसायला लागलेला आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा गळा बनवणं सोप्पं पद्धतीने शिकला का आणि सहज बनवता आलं का, किंवा कसा वाटतोय हा गळा ते पण सांगा. आता बघा मस्त असा हा गळा तयार झाला. अगदी फिनिशिंगमध्ये मोती तर एवढे सुंदर दिसत आहेत ना, पहा किती छान. कमरेच्या बाजूला टिप घालून घेतलेली आहे. आता स्मॉल साईजचा आहे त्यामुळे हा स्मॉल दिसत आहे. थोडा मोठ्या साईजचा असेल तर तुम्ही मोठा पण बनवू शकता. एवढा सुंदर हा गळा जो आहे तो मी तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे. आता ब्लाऊज पहा जवळून जरा दाखवते, कटवर्क कसं आलेला आहे, सुंदर किती आलेला आहे. किती छान कट तयार झालेले आहेत गोलाकार शेपमध्ये कॅनव्हास लावून. तर आता आपण बाहीची डिझाईन सुरुवात करूयात. तर बाहीची डिझाईन बनवताना पण थोडीशी काळजी घ्यायची. म्हणजे बघा हा कॅनव्हास आहे मी घेतलेला. आता काय करायचं, प्रथम बाही आहे ना ती याला वर्क आलेला असतं, म्हणजे जरीचं वर्क असतं, म्हणजे काठ असतो. हा काठ आहे ना सरळ बाजूने वरती ठेवायचा, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं. एक अस्तरची बाही उचलायची, खाली मांडायची. आता खालचं अस्तर हे खालच्या बाहीला आणि वरचं अस्तर हे वरच्या बाहीला जाणार आहे. तर मी अजून याची बाही कटिंग केलेली नाही. डायरेक्ट मी अगोदर काय करणार आहे, डिझाईन बनवणार आहे आणि नंतर बाही कटिंग करणार आहे. म्हणजे जेवढ्या उंचीची मला बाही लागणार आहे ते मला सहज सोपं जाणार आहे त्याच्यामुळे. तर मी काय करते, हे पहा बाहीचं अस्तर जॉईंट होतं ते कट करून घेतलं. आता वरचं अस्तर हे वरच्या बाहीला आणि खालचं अस्तर हे खालच्या बाहीला टाकून देते. आता बघा सरळ बाजू आहे ना ते मध्ये गेलेले आहेत, अस्तरची पण आणि ब्लाऊज पीसची पण. आपल्याला असंच हवं आहे, सरळ बाजू ही मध्ये जायला हवी आहे. हे बघा उलट बाजू वरती आलेली आहे आणि सरळ बाजू जी आहे ती आत गेलेली आहे. तर असंच आपण गळ्याला पण केलं. हे पहा सरळ बाजू आत गेली आणि उलट बाजू वरती आलेली आहे. आता कट आहेत ना ते अशा प्रकारे आखून घ्यायचे. कशावरती आखायचे, तर हे कॅनव्हासवरती आखायचे, कारण कॅनव्हास याच्या वरती राहणार आहे आणि पुन्हा आपण उलट केली बाही या आतली बाजूवर येणार आणि कॅनव्हास आत जाणार आहे. त्याच्यामुळे ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल. बघा अस्तरवरती मी अशा प्रकारे हे कॅनव्हास मांडून घेतलं आणि जेवढं तुम्हाला उंची हवी आहे बाहीची, बघा जे जरी असते ना म्हणजे काठ असतो तो सोडून खालच्या साईडला थोडं फॅब्रिक असतं, त्यावरती तुम्ही हा अशा प्रकारे शिलाई करायचा. तर एक गोष्ट लक्षात आलीच ना, हा काठ तुम्ही काठावरती पण ठेवून बनवू शकता. म्हणजे काठाचा देखील असा कटवर्क तयार करू शकता, किंवा काठाच्या पुढे जे ग्रीन कलरचं फॅब्रिक प्लेन असतं किंवा दुसरा कलर तुमचा कोणता कलर असेल त्याच्यावरती पण बनवू शकता. तर मी काय केलेलं आहे, काठ सोडून पुढे जो ग्रीन कलरचा फॅब्रिक होता त्याच्यावरती हे शिलाई करून घेतलेला आहे. तर अगोदर ब्लाऊजचा पीस, त्याच्यावरती अस्तर उलट उलट बाजूने आणि पुन्हा त्याच्यावरती काय मांडलेलं आहे, तर त्याच्यावरती काठ म्हणजे कॅनव्हास मांडलेला आहे आणि त्याची शिलाई करून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. बघा आता हा संपूर्ण कॅनव्हास जो आहे तो शिलाई करून झालेला आहे. आता कॅनव्हास पूर्णपणे शिलाई करून झाला की काय करायचं, एका बाहीचंच मी तुम्हाला दाखवत आहे, दुसऱ्या बाहीचं तुम्ही पुन्हा बनवू शकता. आता बघा हे शिलाई करून झालं. आता एक्स्ट्रा कॅनव्हास आहे ना थोडासा कट करायचा, जास्त पण नाही कॅनव्हास ठेवायचा याच्यामध्ये, आणि ठेवला तरी चालतं, काहीच अडचण नाही. आता बघा हे कटिंग करून घ्यायचं. हा गोलाकार जो शेप आहे ना तो अशा प्रकारे कटिंग करत 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 जायचं आहे. तर मी कटिंग करत करत गेलेली आहे. तर संपूर्ण कटिंग व्यवस्थित करायचं, कुठेही कट्स होणार नाही याची काळजी घ्यायची. कट करून झालं. आता याला पुन्हा कट्स मारून घ्यायचे आहेत. कट्स कसे मारायचे ते पण दाखवते तुम्हाला मी, अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने याला कट्स कशी मारायचे. तर बाहीच्या मध्ये जिथं जिथं हे पहा अशा प्रकारे कट्स मारायचे, म्हणजे काय होतं आपल्याला हे सहज
ओपन करता येतं, म्हणजे उलट करता येतं. आता बघा कट केलं थोडं थोडं करून. आता कट करत करत आलेले आहे, कट करून झालेलं आहे. आता ओपन करायचं. बघा आता सरळ बाजूवरती आली आणि कॅनव्हास आत गेलं. आपल्याला हेच हवं होतं, यासाठी पहिल्यापासूनच काळजी घ्यायची असते फॅब्रिक मांडताना. आता एक एक गोल आहे ना, तो अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचा आणि याला प्रेस करून घ्यायचं, म्हणजे इस्त्री करून घ्यायची आणि पुन्हा याच्यावरती अशा प्रकारे गोलाकार शिलाई करायची. बघा मी शिलाई करत आहे याच्यावरती. अशा प्रकारे काय करायचं, याच्यावरती शिलाई करायची. अगदी हळूवार शिलाई करायची, याची फिनिशिंग हवं आहे आपल्याला त्याच्यामुळे. तर व्यवस्थित अशी शिलाई करत आलेली आहे. काठ बघा पाठीमाग राहिलेला आहे आणि पुढचं जे ग्रीन फॅब्रिक होतं याच्यावरती मी काय केलेलं आहे, शिलाई केलेली आहे. तरी तुम्ही काय करू शकत होता, हा जो काठ आहे याला पण कटवर्क तयार करू शकत होता. हे झालं बघा आता शिलाई करून. आता शिलाई केल्यानंतर काय करायचं, याला बघा शिलाई करून झालं. आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, मस्त असं पहा पाठीमागून देखील फिनिशिंग आलेलं आहे. याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, तर मोती अटॅच करायचे आहेत. जसे आपण बॅकनेकला बनवलेले, म्हणजे गळ्यावर मॅचिंग बाही आणि बाहीवर मॅचिंग गळा तयार होणार आहे. तर बॅकनेकला आपण काय केलं, तर व्हाईट मोती लावले होते, त्यामुळे बाहीला देखील तुम्ही व्हाईट मोतीच वापरा, म्हणजे दिसायला खूप छान दिसणार आहेत. आणि मगाशीच मी सांगितलं वॉश करायला पण कलर जाणार नाही याचा. आता बघा सुई अगोदर व्यवस्थित पॅक करून घ्यायची आणि यामध्ये एक व्हाईट मोती घालायचा. अशा प्रकारे एक व्हाईट मोती सुईमध्ये घालायचा आणि तो यामध्ये लावून घ्यायचा, जसा बॅकनेकला लावलेला होता तसा. आणि डबल सुई घालून पॅक करायचा, म्हणजे काय होतं, तो तिरकस होत नाही, व्यवस्थित असा राहतो. तर एक एक करून सगळेच मोती ना मी याच्यावरती असे व्यवस्थित असे अटॅच करून तुम्हाला दाखवलेले आहेत. तुम्ही पण असेच मोती अटॅच करा. आणि हो, म्हणजे कोणताही व्हिडिओ तुम्ही जर पाहत असाल तर तो तुम्ही अर्धवट पाहिला तर तुमच्या शिकण्याच्या प्रत्येक टिप्स आहेत ना, त्यातल्या निम्म्या टिप्स तुम्ही शिकता आणि निम्म्या टिप्स असतात ना त्या राहून जातात. आणि मग तुम्हाला ती डिझाईन असो किंवा ते कटिंग असो किंवा ती शिलाई असो ती जमतच नाही, असं होतं बघा. त्याच्यामुळे व्यवस्थित पहा, व्यवस्थित शिका. हे पहा सगळे मोती बसून झाल्यात. अशाच प्रकारे दुसरी बाही देखील आपल्याला तयार करायची आहे. मोती वगैरे बसून कटवर्क वगैरे तयार करून, तर दुसरी बाही पण अशाच प्रकारे तयार करून घ्यायची. बघा मी दुसरी बाही देखील तयार करून घेतली, दाखवली एकच आणि तयार करून दोन्ही घेतल्यानंतर तुम्हाला आता दुसरी बाही दाखवत आहे. तर बघा ही दुसरी बाही आहे आणि ही पहिली बाही आहे. दोन्ही बाही तयार झाल्यानंतर या दोन्ही एकमेकीकडे तोंड करून ठेवायच्या. पहा कशा ठेवायच्या, हे पहा अशा प्रकारे तोंड करून ठेवायच्या. आता हे मध्यामध्ये फोल्ड करायचं. बघा मी कसं फोल्ड करत आहे, हे पहा. अस्तर वगैरे व्यवस्थित मांडून घ्यायचं, अशा प्रकारे फोल्ड करायचं. आता दोन बाही आपल्याला दोन बाजूचे तयार होण्यासाठी एकमेकीकडे तोंड करून ठेवायचे आहेत. ठेवून झाले. आता गळ्याची उंची जेवढी बाहीची उंची जेवढी ठेवायची आहे, तर मला हे पहा 9.5 इंच ठेवायची आहे. मग मी त्यामध्ये काय केलं, अर्धा इंच एक्स्ट्रा 10 इंचावरती मार्किंग करून घेतलं. कॅप हाईट 3 इंचावरती ठेवली, 1.5 इंच आतल्या साईडला मार्किंग केलं आणि मुंड्याचा शेप द्यायला सुरुवात केली. तर तुम्हाला सांगते दंडावरती अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आपल्याला आता, कारण दंडाची बाजू आपली शिवून झालेली आहे शिलाई करून आणि शोल्डरच्या बाजूला बाही शिलाईला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणून मी 9.5 प्लस अर्धा इंच 10 इंचावरती बाही ठेवलेली आहे. दंडघेर प्लस 1.5 इंच टाकलं. हे पहा अशा प्रकारे रेष आखून घेतली आणि बाही जी आहे ती कटिंग करून घेतली. पहा कटिंग करताना जरा व्यवस्थित करा, कारण आपण एवढं मेहनतीने ही बाही बनवली आहे. कटिंग चुकीचं झालं तर बाही चुकते, त्यामुळे डिझाईन अगोदर बनवली. हे पहा दोन्ही मुंड्याच्या दोन बाही तयार होण्यासाठी एकमेकडे तोंड करून आहेत. आता पुढच्या मुंड्याचा शेप अशा प्रकारे कट करून घेतला आणि किती सुंदर बाही तयार झाली. तर बाही आणि गळ्याची संपूर्ण कटवर्क डिझाईन जी आहे ती तुम्हाला सहज पॅच बनवून शिकायला भेटलेला आहे. तर आता साईडनं काय करायचं आहे, याला टिप घालून घ्यायची आहे दोन्ही बाहींना अशा प्रकारे. तर पूर्णपणे बाही आपली तयार झालेली आहे. आता म्हणजे एवढं बनवायला किती मेहनत लागली हे पण कळलं असेल तुम्हाला. खूप छान अशी बाही आणि डिझाईन जी आहे